सगळ्या तुरीच्या शेंगा कडक झालेल्या आहेत, म्हणजे डाळ व्हायला रेडी झालेली आहे तुरीची डाळ. फक्त काही शेंगा आहेत जे अजून पण ओल्या आहेत, त्याची आपण आमटी उकळून खाऊ शकतो. ज्या ओल्या आहेत आपण त्याला तोडू, कारण कसं आम्ही सीझन झाल्यावर आलेलो आमच्या शेतात. सीझनमध्ये आम्ही ताईकडे गेलो होतो, त्याच्यामुळे यायला भेटलं नाही. बघा बघा गाईस, शेतातल्या शेंगा आमच्या चवदार. याची आपण आमटी बनवू शकतो, भाजी बनवू शकतो, सोले बनवू शकतो आणि उकळून खाऊ शकतो. मला खास करून उकळून खूप आवडतात या शेंगा, आणि मला याची आमटी पण भरपूर आवडते. बघू शकता शेंगा.